श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता गणपती येत आहेत, त्यामुळे सर्वजण घरातली साफसफाई वगैरे करतात. तर अशा दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी आज सांगणार आहे की तुम्हाला साफसफाई करताना ध्यानात घ्यायच्या आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये राहूची आणि केतूची निगेटिव्ह एनर्जी नको असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा साफसफाई करताना घरामध्ये जे पण इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे, टॉर्च असेल, तुमचं इस्त्री असेल, गिझर असेल किंवा काय जे बंद पडलेलं आहे, एकतर ते दुरुस्त करा किंवा ते बाहेर फेकून द्या, कचऱ्यामध्ये फेकून द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये तुमच्या जे नळ असतात ते चेक करा, कुठेही पाणी लिकेज आहे का. टप 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 असं पाणी नाही पडलं पाहिजे, त्यामुळे आर्थिक नुकसान संभवते. तर हे दोन उपाय नक्की तुम्ही राहू आणि केतूसाठी घरामध्ये करून बघा. तुम्हाला नक्की चांगले सुख शांती तुमच्या घरामध्ये जाणवेल आणि घरामध्ये कॅश फ्लो देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकतो ह्या उपायाने. ह्या उपाय नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.